राधे राधे. कसे आहात सगळे? आज ना मी खूप छान, अगदी सोपे आणि एकदम कुणालाही करता येईल असे 4-5 ॲक्युप्रेशर पॉईंट्स दाखवणारे हं. अक्षरशः ते जर का तुम्ही 5 मिनटं, प्रत्येक पॉईंटला 1 मिनिट, 5 मिनटं तरी स्वतःसाठी काढायलाच पाहिजेत ना आपण. कारण आपलं आरोग्य चांगलं तर घराचं आरोग्य चांगलं, होय की नाही? तर खूप फ्रेश वाटेल तुम्हाला. आणि जमलं तर झोपायच्या आधी पण करा. आणि ॲक्युप्रेशर मला इतकं आवडतं याचं कारण त्याला फक्त जेवण झाल्यावर 2-3 तास करू नये किंवा काही खाल्ल्यावर एवढं. आणि प्रेग्नन्सीमध्ये विचारल्याशिवाय काही करू नये असे 3-4 नियम नक्कीच आहेत त्याच्यात. पण त्याच्यात औषध नाही, त्याच्यात साईड इफेक्ट्स नाही आहेत त्याच्याने. आणि त्यांनी खरंच फक्त थोडा प्रत्येक ह्याच्यावर विश्वास हा ठेवलाच पाहिजे. फक्त औषधं घेऊनच बरं वाटतं असं नाही. ऑफकोर्स ॲलोपॅथी आपल्याला पाहिजे. जर का मोठी मोठी ऑपरेशनं वगैरे करायची असतील तर ॲलोपॅथीशिवाय चारा नाही, हे जरी मला माहिती असलं तरी आपण जर का जमेल तेवढं आपल्याला अशी सवय असते की शक्यतो प्रयत्न करायचा, नाही झालं तर डॉक्टरकडे जायचं. तर सकाळी सकाळी ना आपल्याला कधी कधी किंवा रात्री दिवसभरच्या दगदगीमुळे असं मलूल झाल्यासारखं वाटतं. कधी कधी सकाळी उठतानाच एनर्जी नाही असं वाटतं की नाही. तर हे ना 3-4 पॉईंट्स मी तुम्हाला सांगणार आहे, ते नक्की करून बघा. आणि 7 चक्र तुम्हाला ते माहितीच असेल ना. मूलाधार चक्र, स्वाधिष्ठान चक्र, मणिपूर चक्र, त्यातलं एक चक्रसुद्धा ते ॲक्युप्रेशरचाच भाग आहे जे आपण करतो ते. पण आम्ही ते करताना असे हात ठेवतो. त्याच्याऐवजी आता आपल्याला ॲक्युप्रेशर करायचं असल्यामुळे ते हात जरा प्रेस करायचं आहे. तर सगळ्यात आधी जेव्हा तुम्ही उठाल ना तेव्हा जरा हाताला म्हणजे एनर्जी येऊ दे सकाळी सकाळी. हं. आणि मग पहिला सगळ्यात प्रथम जरा मी हे कुंकूवर करते. हं. सगळ्यात प्रथम ना ह्याला चक्रामध्ये आज्ञाचक्र, हिंदीमध्ये आज्ञाचक्र म्हणतात. हे अत्यंत पॉवरफुल आहे. आपल्या सगळ्या नसा, आपल्या ब्रेन, आणखीन पूर्ण रक्ताभिसरण ह्याने, ह्या ॲक्युप्रेशरने सुधारतं, तुम्हाला माहिती आहे. याला 7 चक्रामध्ये हे आज्ञाचक्र आहे. आणि ते ॲक्टिवेट करणं फार गरजेचं आहे आपल्या दिवसभर आनंदी राहण्यासाठी किंवा ॲक्टिवेट राहण्यासाठी किंवा एनर्जेटिक राहण्यासाठी. फक्त ॲक्युप्रेशरमध्ये ना म्हणजे आज्ञाचक्राचं जेव्हा आम्ही हे करतो, ओम म्हणतो, तेव्हा मी असं म्हणजे करून डोळे मिटून करतो. पण जेव्हा आपल्याला प्रेशर करायचं असतं ॲक्युप्रेशर, तेव्हा इथे बोट ठेवून हे असं ना राऊंड असं 60 वेळा मोजा ना. म्हणजे वेळ असेल तर 60 वेळा असं, 60 वेळा यायचं. अजिबात वेळ नसेल तर 30 वेळा असं, 30 वेळा असं, म्हणजे 1 मिनिट होतं. हे बघा, एकदा एका बाजूनी करायचं आणि एकदा उलट्या बाजूनी करायचं, बास. आम्ही हे म्हणताना ओम म्हणतो, पण असं काय नाही. दुसरा पॉईंट अत्यंत महत्त्वाचा म्हणजे सगळ्यांनाच माहिती आहे, कारण आपलं डोकं दुखायला लागलं तर प्रथम आपण काय करतो, हा हा डोकं दुखतंय करतो ना. हाच पॉईंट आहे. हा पॉईंट असा ह्या 2 बोटांनी एकदा असा करा, असं करा. हे सेम मी सांगितलं तसंच 30 वेळा असं, 30 वेळा असं, 60 वेळा असं, 60 वेळा तसं जरी केलं तर जास्त चांगलं होईल. पण ठीक आहे. कळलं की नाही. दुसरं म्हणजे हे 2 पॉईंट झाले. रेग्युलर 5-7-10 दिवसांनी तुम्हाला कळणार पण नाही. कधी आपल्याला एकदम आनंदी वाटतं, आपल्याला तर असं वाटत नाही एकदम मूड ऑफ किंवा थकल्यासारखं वाटत नाही, असं तुम्हाला स्वतःलाच वाटेल. तिसऱ्या म्हणजे ते एक आहे शास्त्र, काय मला नाव विसरले मी, त्याच्यामध्ये पण हा पॉईंट फार महत्त्वाचा आहे. ॲक्युप्रेशरमध्ये तर आहेच आहे. तर हा बघा, हा हा जो पॉईंट असतो ना, हा पण अत्यंत आपल्या चेहऱ्याचे सगळे जे सुटकुटलेपणा किंवा हे जे असतं ना त्याच्यासाठी, किंवा श्वासोश्वास चांगला येण्यासाठी सुद्धा हा अतिशय चांगला पॉईंट आहे. हा बघा, हा
प्रेस करा म्हणजे सर्दी वगैरे होत नाही. सर्दी कफ ह्यानी हाय रिड्यूस होतं आणि नाक बंद असेल किंवा सर्दीने अगदी कंटाळलं गेलो असू किंवा सतत कफ घशात वाटत असेल तर ना ह्यानी खूप फायदा होतो. हे बघा. 30 वेळा 30 वेळा किंवा 60 वेळा 60 वेळा जेवढं जमेल तेवढं. आणि चौथा पॉईंट आहे, तुम्हाला पामेस्ट्री जर माहिती असेल तर तुम्हाला माहिती असेल की हा चंद्राचा उंचवटा आहे. मी परवाच्या व्हिडिओमध्ये सांगितलं आणि हा शुक्राचा आहे. शुक्राच्या या उंचवट्यामध्ये ना इथे हा ना सगळ्या म्हणजे आपल्या ह्याचा पॉईंट्स असे नसा इथे आलेल्या असतात. त्यामुळे हा पॉईंट ॲक्युप्रेशरसारखा दाबायचा सोडायचा दाबायचा सोडायचा. ह्याने पण आपल्या सगळ्या आणि मेन म्हणजे रक्ताभिसरण सुधारतं आणि रक्ताभिसरण हेच तर मेन आपल्या सगळ्या शरीरातल्या आजारपणाचा कॉज असतो. रक्ताभिसरण जर चांगलं झालं नाही तर आपल्या शरीरात आजार वाढतात. तर हे पण असा पंपसारखं असं 30 वेळा 30 वेळा किंवा 60 म्हणजे 30 वेळा 1 मिनिट समजा 1 मिनिट तर कराच. वेळ असेल थोडा तर जास्त केल्याने ह्याने अपाय होत नाही. प्रेस करायचं आणि दाबायचं कारण ते ॲक्टिवेट व्हायला लागतात. नुसतं दाबून होत नाही. ते सोडायचं परत दाबायचं हे ॲक्युप्रेशरचा नियम आहे. कळलं. आणि सगळ्यात शेवटी सहस्रार चक्र जे हे चक्राचं ज्यांना माहिती आहे त्यांना माहितीच असेल. इथे आम्ही ओम असं म्हणतो किंवा हम पण चालतं. म्हणजे ते पण चालतं. पण ते हे टाळू म्हणतो लहान मुलांना च्या बाबतीत टाळू आपला पण टाळूच असतो म्हणा. तर इथे पण जरा असं आपल्यालाच बरं वाटतं बघा. थोडं प्रेस करायचं सोडायचं प्रेस करायचं सोडायचं प्रेस करायचं सोडायचं. हे जे आहे ना इथे सगळ्यांना असं असतात हे सगळं ॲक्टिवेट सकाळी सकाळी. खरंच जर तुम्हाला सकाळी शक्य असेल सकाळी करू शकत असाल तर सकाळी नक्की करा. समजा नाहीच जमलं तुम्हाला तर जेव्हा वेळ मिळेल तेव्हा करा. फक्त जेवण झाल्यावर लगेच 2 तास आराम केल्याशिवाय करू नका. करून बघा ना हे छोटे छोटे उपाय असतात. आता आपल्याला जर का त्याने फायदा होत असेल आणि त्याने जर का आपण ॲक्टिव्ह राहत असू आणि एनर्जेटिक राहत असू तर काय करायला हरकत आहे. अगदी सोपे आहेत. घरच्या घरी करायचे स्वतःलाच करायचं आहे. त्यासाठी कुणालाही आपल्याला त्रास द्यायचा नाही आहे. तर नक्की करून बघा आणि मला सांगा बरं वाटतं आहे का तुम्हाला काय आहे तर नक्की सांगा. राधे राधे.